सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. तुम्ही सगळे बरे आहात ना? बघा, भगवान परमात्मानं मनुष्य जीवन इतकं सुंदर आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. मनुष्य जीवन जगत असताना आज जे तुम्ही आलेले आहात ना, तो प्रश्नाच्या निमित्ताने आलेले आहात. आणि प्रश्न प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्माल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत प्रश्न राहणार आहेत. आणि प्रश्नाच्या निमित्तानं आपण सगळे इथे जमलेले आहात. महाराजांनी खूप छान एक्सप्लेन केलं. आपल्या सगळ्यांना इथे आल्याच्या नंतर जसं एखादी गाय तिला तहान लागते आणि ती धरणावर म्हणा, तळ्यावर म्हणा, पाण्याच्या ठिकाणी कुठं नदीवरती म्हणा गेल्याच्या नंतर तिला जेवढी तहान आहे तेवढी ती पोटभर पाणी पिते आणि परत त्या अरण्यामध्ये चरायला जाते. हो, आपल्या सगळ्यांना असंच करायचंय. तुम्हाला जी तहान लागलेली आहे, प्रेमाची म्हणा, भक्तीची म्हणा, चिंतनाची म्हणा, जी काही आहे, तर त्या सद्गुरूच्या चरण कमलामध्ये आल्याच्या नंतर श्रद्धापूर्वक आपण ग्रहण केलं पाहिजे. गुरुदेव सांगतात की तुम्ही राम राम घेता का, राम राम म्हणता का, तुम्ही भजन म्हणता का? सगळे सांगता की हा हो गुरुदेवा. बदल का बरं नाही, प्रश्न का बरं सुटत नाहीये? तर तुमचे प्रश्न सुटले की परत निर्माण होणार आहेत. आणि त्या प्रश्नासाठी नामस्मरण करू नका. कशासाठी नामस्मरण करा? आपल्याला फ्रीडममय जीवन जगायचंय. आणि जीवन हे सगळ्यात चांगलं जर कशामध्ये असेल तर त्या भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. चला, प्रश्नाच्या निमित्तानं का होईना तुम्ही इथपर्यंत सगळे येतात आणि रामनामाची कंपल्सरी प्रत्येक जण रामनामाची वही घेऊन जातात. आता विशेष आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये खूप मोठा मोबाईल आहे. प्रत्येक जीव बिझी आहे, चिमुकल्यांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत. मला तर असं वाटतं की ज्यांना मोबाईलमधलं काहीच कळत नाही ते जास्त मोबाईल वापरतात. आणि आपण सगळे बिझी असल्यामुळे आपल्याला दिवस कसा येतोय, दिवस कसा जातो हे लक्षात येत नाहीये. आपण कुठल्या पाहुण्यांकडे गेल्याच्या नंतर आपण मोबाईलमध्ये बोलताय, कुठं देवाला गेल्याच्या नंतर तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर आपण मोबाईलवरती बोलताय, आपण एकटे आहात तर मोबाईलवरती बोलताय. आणि मोबाईल आपला सर्वस्व झालेला आहे. तर लक्ष असू द्या, हे जीवन क्षणभंगूर आहे, काही क्षणाचं आहे. आपण हजारो वर्षे जगणारे जीव नाहीये. मग आपल्याला सगळ्यांना काय करायचंय? जिथपर्यंत मोबाईल तुम्हाला गरजेचा आहे तिथपर्यंत वापरायला काही प्रॉब्लेम नाहीये. पण मोबाईलचं तुमचं सर्वस्व असेल तर आपलं हे अनमोल जीवन आपण आपल्या डोळ्यासमोर वाह्या घालताय. बघा, चोर चोरी केव्हा करतो? एक तर आपण झोपेत असाल, एक आपण सावध नसाल, किंवा आपल्याकडून जी वस्तू सांभाळल्या गेली नाहीये त्या वस्तूची चोरी होते. पण लक्ष असू द्या, तुमचं जीवन, तो येणारा भयानक काळ आणि तुमच्या हातात असणारा तो काळाचंच एक स्वरूप मोबाईल तुमचं जीवन चोरून घेऊन जात आहे. सावध सावध सावध. हे का बरं बोलतोय मी? तर गुरुदेवांकडे शनिवारचे प्रश्न आहेत. जर मुलं तरुण आहेत तर म्हणतात, गुरुदेव आमच्या अभ्यास लक्षात राहत नाही, आम्ही बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा देतात तर आम्ही 2, 4, 5, 10 मार्कावरून आम्ही नापास होत आहे. आम्ही पोलीस भरतीमध्ये जातात गुरुदेव, आम्ही काही थोड्या मार्कावरून आम्ही नापास होत आहे, वगैरे वगैरे. बरेचसे असे प्रश्न आहेत मुलांचे की त्यांच्या अभ्यास लक्षात राहत नाही. याचं कारण आहे ऑनलाईन. ऑफलाईन तुमच्याकडे अजिबात वेळ नाहीये. क्लास जरी असेल, ज्यावेळेस टीचर तुम्हाला शिकवत असतील आणि तुम्ही चांगलं ध्यान लक्ष देऊन जर श्रवण करत असाल तरच ते अभ्यास तुमच्या लक्षात किंवा समजेल. पण आपल्याला समजून घेण्यासाठी चाहे प्रवचन असेल, कीर्तन असेल, किंवा कथा असेल, किंवा आपल्या घरातल्या लोकांचं बोलणं असेल, किंवा आपण इतर बाहेरच्या समाजाचं बोलणं असेल, याच्यासाठी आपण स्थिर नाहीये, सक्षम नाहीये, आपण त्यांना वेळ देत नाहीये. आणि म्हणून आपलं जीवन असं क्षणभंगूर वाह्या जात आहे. तर सज्जनांनो, हे श्रीराम शक्तिपीठ आहे. ज्या व्यासपीठावरून मी एक्सप्लेन करत असतो, ज्या व्यासपीठावरून तुमच्या मोबाईलपर्यंत व्हिडिओ येतात, आणि बघा, प्रत्येक व्हिडिओ तुम्ही एक एक शब्द शोधून बघा. आत्ताच्या मोमेंटला, आत्ताच्या जीवनाला, आत्ताच्या क्षणाला तुम्हाला काय गरजेचं आहे तर गुरुदेव त्यांच्या विचारातून तुम्हाला देत आहे.
पण मला असं वाटतं इतर वेगवेगळे व्हिडिओ बघितल्यापेक्षा आणि मोबाईलमध्ये टाइमपास केल्यापेक्षा जर साधूंचे विचार जर तुम्ही श्रवण केले, तर मला असं वाटतं हे अनमोल जीवनाचं महत्व कुठेतरी तुम्हाला समजेल. आणि जर जीवनाचं महत्व कळत नसेल तर मी कसा जन्माला आलो माहित नाही, मी कसा निघून गेलो माहित नाहीये, हे नश्वर देह आहे. जोपर्यंत भगवंतानं ही वाणी दिली, जोपर्यंत शरीर तुमचं चालतंय, प्रत्येक शरीराची मोमेंट चालते, तोपर्यंत आपले सगळे नातेवाईक आपल्याला पॉझिटिव्ह आहेत, समाज आपल्याला पॉझिटिव्ह आहे. पण जेव्हा आपल्या अंतरंगामधला आत्माराम जेव्हा तो प्राणरूपाने निघून जाईल आणि हे शरीर खाली पडेल, काही कामाचं राहणार नाहीये, ते आपले लोक गुरुदेव नेहमी सांगतात काही तास घरामध्ये ठेवतील, रडतील पडतील, सगळा प्रोसेस करतील, पण एकदा हा देह स्मशानामध्ये गेला, त्याला अग्निसंस्कार झाला आणि जास्तीत जास्त 10व्या पर्यंत वर्ष श्रद्धापर्यंत आपण त्याचं चिंतन करू. जे प्रेमिक लोक आहेत, कोणाची आई असेल तर मुलगी आठवण करेल, कोणाचा बाप असेल तर मुलगा आठवण करेल, वगैरे वगैरे. पण नंतर एकदा वर्षे श्राद्ध झालं की जो जाणारा जीव आहे त्याच्या पद्धतीने जातो आणि जे शिल्लक राहणारे जीव आहेत परत बिचारे त्यांचं जीवन आनंदात जगतात. लक्ष असू द्या आपलं कोणी नाही, लक्ष असू द्या. मग आपलं कोण आहे तर 2 राजहंस आपले आहेत, एक सद्गुरू आणि एक भगवंत. ह्या दोघालाच आपली काळजी आहे. नाही तर तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा मग घरातले लोक काळजी करत नाही का? हो, घरातले लोक काळजी करताय. पगार नका देऊ, कामाला नका जाऊ, शाळेत नका जाऊ, कॉलेजला नका जाऊ, त्यांना चांगलं नका बोलू. घरातले लोक प्रेम देतील ना, रिस्पेक्ट देतील ना? ह्या सगळ्या प्रोसेस केल्याच्या नंतर लक्ष असू द्या जास्तीत जास्त 5-10 मिनिटं सहन करतील, 2-4 दिवस सहन करतील आणि सांगतील बाबा जिथं आलास ना तिथं निघून गेला तरी चालेल, तू आम्हाला परवडत नाही. जर नवऱ्यानं बायकोला प्रत्येक महिन्याला पगार नाही दिला तर तो नवरा परवडेल का सांगा बरं? बायको किती सेवा करेल ना, प्रेम दाखवेल ना बायको. बायकोनं बायकोचा पगारच नवऱ्याला नाही दिला तर नवरा काय म्हणेल? प्रेमानं बोलल ना. लक्ष असू द्या काहीतरी कारण आहे मायेचं आणि म्हणून समाज आपल्यावरती प्रेम करत असतो. सज्जनांनो, आपल्यावर प्रेम करणारा एक भगवंत आणि एक सद्गुरू असतो, पण आपण भगवंतावर ओरिजिनल प्रेम करत नाहीये आणि आपल्या गुरुवरही आपण खरं प्रेम करत नाही. खरं प्रेम असतं जे लोक सेकंदाला आपल्याला फसवताय, सेकंदाला ते लोक आपल्याला वेड्यात काढताय, अशा लोकांवरती आपलं खरं प्रेम असतं, आपण व्यक्तही करतात. पण सज्जनांनो, जी रामनामाची वही आहे तुम्हाला बोलत नाहीये, ती वही तुम्हाला आवाजही देत नाहीये, ती वही तुम्ही चांगले वाईटही सांगत नाहीये, ती तुमचे प्रश्न सोडवणार आहे नाही हेही सांगत नाहीये. पण लक्ष असू द्या तुमच्या प्रत्येक मोमेंटचा ती वही विचार करते आणि जो मनापासून नामचिंतन करतो, हो भगवान परमात्मा राम त्याच्यावरती कृपा करतो. मी पुस्तकात वाचून सांगत नाहीये, मी एक उदाहरण तुमच्या समोर बसलेलो आहे. जर रामाने कृपा नसती केली, हनुमंताने कृपा नसती केली, नामाचं महत्व नसतं, नामाची गोडी नसती, तर मी संन्याशी साधू झालो असतो का सांगा बरं? जर नामामध्ये जर ताकद नसती तर तुम्ही इथपर्यंत आले असते का सांगा बरं? कारण रामनामाची पावर आहे, रामनामाची शक्ती आहे, रामनाम ही सत्य आहे. काही लोकांना मेल्याच्या नंतर समजतो, लोक भजन कीर्तन करतात तेव्हा. पण श्रीराम शक्तीपीठ डोळस भक्ती शिकवत असताना राम प्रत्यक्षात आहे, राम शाश्वत आहे, राम सत्य आहे, राम निर्गुण आहे, राम सगुण आहे आणि राम हृदयात आहे, हे श्रीराम शक्तीपीठ नेहमी सांगत आहे. आपण सगळ्यांनी श्रवण करून घेणं फार चांगलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जरी तुम्ही प्रश्नाच्या निमित्तानं आलेले आहात तर शनिवार मोजू नका. मी नेहमी सांगत असतो वया किती लिहिल्या मोजू नका. आता एवढे दिवस झालं एवढ्या वया लिहिल्या, माझी गुरुदेवावरती किती श्रद्धा आहे, मी गुरुदेवांच्या शब्दांना मानतो का, मी श्रवण केलंय का, मी ग्रहण केलंय का, मी गुरुदेवांच्या शब्दाला मानून चालतोय का, माझ्या गुरुदेवाप्रती माझं प्रेम आहे का, माझा भाव आहे का, हे शोधणं तेवढंच गरजेचं आहे. आपण ते शोधत नाहीये. आपण शनिवार मोजतात, वया मोजतात, आपण दान दिल्याला मोजतात आणि आपण आपली भक्ती मात्र पाहत नाही. तर सज्जनांनो, देवाला भोळी भक्ती आवडते, भोळा भाव देवाला आवडतो.
तो तुमचा भाव असणं फार गरजेचं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी खूप छान गर्दी केली. हनुमंतराच्या साक्षीनं आपण छान श्रवण केलं. सर्वांना रामकृष्णारी. जय श्रीराम. हनुमंतराकडे विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देवो, आरोग्य चांगलं देवो, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो आणि तुमच्या हृदयामध्ये गुरुदेवाप्रती, हनुमंतरावरती असंच प्रेम राहो. सर्वांना रामकृष्णारी. जय श्रीराम.